प्रेक्षकांनो नमस्कार. आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा म्हणजेच 18 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला वैदेही आता ते पत्र उघडून बघणार, ती चिठ्ठी उघडून बघणार तेवढ्यात तिचे बाबा दारामध्ये येतायत आणि आता पुढे काय घडणार? वैदेही ते पत्र वाचू शकेल का? काय लिहिलंय त्याच्यात ते तिला कळेल का? ते जाणून घेण्यासाठी एपिसोड मात्र शेवटपर्यंत बघत राहा. बाबांच्या मनामध्ये विचार चालू आहेत. अरे देवा! हे तर आशाचं पत्र आहे. हिच्या आईची शेवटची इच्छा हिला कळली तर सगळा गोंधळ होईल असं ते म्हणतायत आणि आता प्रेक्षकांनो बाबा आतमध्ये जातात. "वैदू अगं थांब. अगं वैदू काय आहे? नको तो पसारा आवरत बसतीयेस." असं म्हणत ना बाबा हातातनं चिठ्ठी काढून घेतात आणि हा सगळा प्रकार वरचे बाबा तिकडनं बघतायत. आता पुढे काय घडतंय ते बघूया. वैदेहीला बाबांनी कॉफी आणून दिलीये. वैदेही म्हणत असते, "बाबा तो कागद द्या, काहीतरी माझ्या कामाचा आहे, बघू काय आहे ते," असं म्हणते आणि तोपर्यंत बाबा ना एकदम "नाही" असं म्हणून म्हणतात आणि वैदेही ना त्यांच्याकडे बघत राहिली पण तोपर्यंत ना इकडे सीन दाखवला आता चिंगळी आणि सूर्याचा. चिंगळी म्हणत असते, की "मी बायोक सगळं सांगणार आहे." तर सूर्या म्हणत असतो, "शु, शु, 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 शांत, शांत." तर चिंगळी ना "बायो, बायो, बायो" असं म्हणून ओरडत असते. आता सूर्याने ना चिंगळीला रूममध्ये आणलंय. "गप्प बस. शपथ आहे तुला माझी त्या व्हिडिओबद्दल कुणाला काय बोलायचं नाही. तर हे शपथेची नाटकं आहेत ना, ती माझ्यासमोर नाही करायची." असं चिंगळी म्हणते आणि म्हणते, "माझा विश्वास नाही हा. दुसरी काही डील असा तर बोल." असं म्हणते बरं का चिंगळी. तर सूर्या म्हणतो, "तू ब्लॅकमेल करतेस माका?" तर चिंगळी काय म्हणते बघा, "ए, याका ब्लॅकमेल नाही तर हुशारी म्हणतात." तर सूर्या म्हणतो, "होय." तर चिंगळी म्हणते, "आता मुद्द्याचं बोल. माका एक सांग, तू पैसे का वाटत होतास?" आणि तो व्हिडिओ परत त्याच्या डोळ्यासमोर आला, की तो पैसे का वाटत होता किंवा ते का वाटत होता हे सगळं त्याला आठवतंय पैसे. आणि आता प्रेक्षकांनो सूर्या 2 मिनिटं गप्प उभा राहिलाय आणि तो आता काय सांगेल, खरं सांगेल का ते बघूया आपण. पण तोपर्यंत त्याने इकडे वैदेहीकडे परत सीन घेतलाय बरं का. कारण बाबा म्हणताय तिथे वैदेहीला, "अगं कसला कामाचा? वाणसामानाची जुनी यादी आहे दुसरं काय? काय महत्वाचं नाही आहे त्याच्यात." "बरं, माका सांग त्या पोलिस स्टेशनला काय झालं?" असं म्हणत ना बाबा विषय बदलतात आणि इकडे वरदचे बाबा मात्र डोक्याला हात लावून बसतात. कारण ते त्यांना जे हवं होतं ते झालेलं नाही. इकडे वैदेही म्हणते, "पोलिस स्टेशनमध्ये काय झालंय ते तुम्ही आत्याला विचारा." बाबा म्हणतात, "म्हणजे?" तर वैदेही म्हणते, "म्हणजे काय? मी तिथे पोहोचले होते, तर तिचं काम झालं होतं तिथं सगळं." "बरं, तुम्हाला तिची सवय माहिती की तिला काहीही विचारा, की तुझ्यापर्यंत काय नाही, तुला काय कळणार नाही, वेळ आल्यावर सांगेन." ही उत्तरं ऐकायची ना मला आता सवय झालेली आहे. आणि "हो बाबा, काय झालं ना, सांगायचंच राहिलं." तर बाबा म्हणतात, "काय?" तर वैदेही म्हणते, "मी तिथे पोहोचले, तर ह्या वत्सला तांडेल सुद्धा तिथे आल्या होत्या." आता प्रेक्षकांनो वैदेहीने हे सांगितल्यानंतर ना आता बाबा टेन्शनमध्ये आहेत आणि म्हणतात, "तिचा काय काम असा तिथं?" तर वैदेही म्हणते, "काय माहिती, काहीतरी बडबडत होती ती." तर आता बाबा म्हणतात, "ते सगळं राहून दे. मस्तपैकी कॉफी पी आणि फ्रेश वाटेल तुला आता." तर वैदेही म्हणते, "छान झाली आहे कॉफी." तर बाबा आणि वैदेही गप्पा मारत बसलेत बरं का. त्यामुळे विषय तिथेच राहिला तो चिठ्ठीचा. तर सूर्या इकडे सांगतोय, "ते रक्तदान शिबिर, त्याला लोकं मिळेनात, तर ते ना पैसे द्यावे लागले मला म्हणूनच." तर चिंगळी म्हणते, "हो?" तर सूर्या म्हणतो, "होय." तर चिंगडी म्हणते, "असं झालं हां?" मग चेष्टा करते आणि म्हणते, हे बोलायचं ना, खोटं बोलायची ॲक्टिंग आहे ना, ही ती बायोसमोर करायची, माझ्यासमोर नाही." आणि सूर्या तिच्याकडे बघायला लागतो, तर चिंगडी म्हणते, की "चल सांग, कोणाक इम्प्रेस करायचा होता तुका?" तर सूर्या म्हणतो, "तुला काय करायचंय उगाच आपल्या नसत्या चौकशा." तर "बायो, बायो" असं म्हणत लगेच ना चिंगडी हाक मारायला लागते. तर सूर्या म्हणतो, जरा गप्प बस ना, बोल, तुला काय पाहिजे?" तर चिंगडी म्हणते, "आत्ता कसं?" असं म्हणत उठून उभी राहते. म्हणते, "माका, माका ना, माका का हवं ना, मी तुला नंतर सांगतोय. पण काय रे, माका काय चिंगळे-चिंगळे करत असतस तू?" आता पुढे काय म्हणते बघा, "याच्या पुढे माका सारिका दीदी बोलायचा." "काय बोलशील?" "दीदी." असं म्हणत सूर्य हसायला लागतो. तर लगेच "बायो, बायो" म्हणून चिंगळी हाका मारते. तर सूर्य हात जोडून म्हणतो, "सारिका दीदी." चिंगळी म्हणते, "आता कसा? सुखी रहो पोरा, सुखी रहो." एवढंच बोलून ही चिंगळी ना तिकडनं निघून गेलीये प्रेक्षकांनो. काहीतरी डोक्यामध्ये आहे, पण काय आहे ते वेळ आल्यावर कळेल. त्याच्यासाठी सीरियल बघावी लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर सूर्या डोक्यावरनं आपल्या मात्र हात फिरवतो इथे, की थोडक्यात वाचलो असं म्हणायचंय, असं वाटतंय त्याला. आता छान अशी सकाळ झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता वैदेहीचे बाबा म्हणजेच सदाभाऊ येतायत आणि ते हाक मारतायत, "नले, अगं काय हा? अगं तूच बोलली होतीस ना, की ह्या लग्नाबद्दल तिच्याकडे एवढ्यात काय बोलायचं नाही. मग हे पत्र तिच्या खोलीत कसा काय सापडला?" तर आता नले म्हणते म्हणजे आत्या म्हणते, "माका खरंच माहिती नाही. दे इकडे." "वाचलं का तिने?" तर सदाभाऊ म्हणतात, "नाही, नाही.
ते वाचेपर्यंत उघडेपर्यंत मी थंय पोचलो म्हणून नशीब. आणि मग आत्याचं लक्ष जातं तिथे वरदचे बाबा बसलेत त्याच्याकडे. आणि आता पुढे काय घडतंय ते बघा हां प्रेक्षकांनो. आत्या जातीये आणि आता वरच्या बाबांसमोर उभी राहते. वरचे बाबा आपल्याला काही माहिती नाही असं दाखवतायत. पण आता ती म्हणते, "हे कोणाचा शहाणपणा आहे हा?" असं विचारते बरं का आत्या. तर वरचे बाबा म्हणतात, माझ्याकडे काय बघतोस? मला काय विचारतोस?" तर लगेच आत्या म्हणते, "तुमका माहीत असा ना, की हे पत्र माझ्या कपाटात असतं." तर वरचे बाबा म्हणतात, "हां, आणि आम्हाला तिकडे जायला बंदी आहे हे पण सगळ्यांना माहिती असतात." तर प्रेक्षकांनो वरचे बाबा पुढे म्हणतात, "तूच ठेवला असशील." तर लगेच आत्या म्हणते, "काय माका खूळ लागला?" असं आत्या विचारते इथे आणि म्हणते, "मी परत सांगते हां तुम्हाला, की या पत्राबद्दल वरद आणि वैदूच्या लग्नाबद्दल कधी बोलायचं, बोलायचं का नाही बोलायचं हे मी ठरवणार." असं आत्या ठामपणे सांगते. म्हणजे तोपर्यंत या घरात लग्नाचा विषय कोणी काढला ना, तर बघत राहा अशी धमकी दिली आणि म्हणते, "काय हो?" असं पण विचारते बरं का वरच्या बाबांना. आता पुढे काय घडणार आहे? खरंच इंटरेस्टिंग मोडवर आली आहे बरं का सीरियल. तर सूर्य आपल्या दिगू मामाला घेऊन इकडे बसलेला आहे देवळाच्या ठिकाणी येऊन आणि तो म्हणतोय, "माका काय करायचं ते काय कळत नाहीये." तो सगळं झालेलं सांगतोय बरं का आणि म्हणते, "अरे जे काय करायला जातोय ना मामा मी, त्यात मिठाचा खडा पडतोय अरे." असं म्हणून तो बोलतोय आणि दिगू मामांना नमस्कार करतोय, हात-बीत जोडतोय आणि सूर्या इकडे हसतोय आणि म्हणतो, "काय नाही रे, यातलं होतं देवाकडे साकडं मी, पण त्यानं काय नाही झालं माझं." असं म्हणतोय आणि प्रेक्षकांना म्हणतो, "ऐक आता मी तुझ्याकडे साकडं घालतो. ते मध्ये मी तुला बोललो होतो बघ, ते तांडेलांची सून बघितलीये म्हणून, तर आहे ना तोपर्यंत ना ते सगळं फिसकटलं." असं पण म्हणतो. तर इथे दिगूमामाचं लक्ष दुसरीकडेच जातंय. तो सूर्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीये. दिगूमामाचं लक्ष कुठे आहे? तर प्रेक्षकांनो तिथे एक ओढणी दिसते आपल्याला आणि ओढणी आता समईला लागणार अशा अवस्थेमध्ये आहे. सूर्या परत म्हणतो सांगत असतो, की ते दिगूमामाला, "ते आता माझा चेहराही बघायला तयार नाहीयेत रे." तर आता दिगूमामा फक्त "सूर्या" असंच म्हणतो, "सूर्या, सूर्या, ता बघ, ता, ता." तर "अरे मामा सांगतो तुला, ऐक की. अरे आता तूच मला सांग, की मी काय करू?" असं म्हणत सूर्या बोलत असतो. तर "असं काहीतरी सांग मला, की की ज्याने म्हणजे त्या मला माफ करतील." तर "सूर्या, सूर्या." दिगुमा म्हणतो, "सूर्या, सूर्या, ता, ता, ता." तर सूर्या आता चिडून म्हणतो, "अरे काय आहे मागे?" आणि सूर्या जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा त्याला कळतं, की ओढणी समईला लागती आता. अक्षरशः ती समई इथनं पेट घेणार ओढणी. "अरे तिची ओढणी!" असं म्हणत सूर्या पळत जातो आणि आता प्रेक्षकांनो बघा, ती ओढतो असा ना तिथे पळत जातोय इतक्या जोरात आणि त्या मुलीला असं एकदम बाजूला करतो हाताला धरून आणि प्रेक्षकांनो ती मुलगी दुसरी-तिसरी कोणी नाहीये, तर ती आहे आपली वैदेही आणि वैदेहीला असं तो एकदम ढकलतो. तेव्हा त्याला कळतं, की ही वैदेही आहे ते. पण सूर्य असा शॉक होऊन बघत राहतो आणि मग त्याला सगळे प्रसंग आठवतात ते, की कसं वैदेहीने त्याला मारलेलं असतं आणि काय-काय झालेलं असतं ते. आता दिगू तिकडनं उठून उभा राहिलाय. गुरुजी सुद्धा इकडनं मागे वळून बघतायत. वैदेहीला पण आठवतंय, की काय-काय घडलंय ते. सूर्याला आठवतंय वैदेही कशी बोलली होती ते क्षुल्लक पैजेसाठी नातं जोडणाऱ्या माणसांसाठीची संबंध ठेवायचा नाहीये वगैरे असं बोललेली असते ते. पण प्रेक्षकांनो आता इथून पुढे गैरसमज वाढणार, की आणि काय होणार? कळेलच आपल्याला. तोपर्यंत वरद इथे म्हणतोय, "निघतोय मी." असं म्हणत निघून जात असतोय. तर वरदचे बाबा म्हणतात, "ए वरद, वरद इकडे ये. इथं उभा राहा. चल सदाभाऊंचे पाय धर. माफी माग त्यांची." तर वरद म्हणतो, हॅ?" असं म्हणत ना आपले हात झिडकारतो बरं का. "तर तुला काय वाटलं काहीही करशील आणि माफ करेन मी." असं म्हणत वरदचे बाबा नाटक करतात आणि बघतात आणि पुढे म्हणतात, "होणारी बायको आहे ना ती तुझी, अशा वागशील तिच्याशी तू. चल पाय धर आणि माफी माग." तर लगेच, "ओ भाऊजी, भाऊजी थांबा हो, थांबा. राहू दे. या सगळ्याची काही एक गरज नाहीये." असं सदाभाऊ म्हणतात. तर वरदचे बाबा म्हणतात, "बघितलंस, याला म्हणतात देव माणूस." तर लगेच नले म्हणते, "दादा बरोबर म्हणतोय. त्याचे पाय धरायची काही एक गरज नाहीये. जिच्याशी वाईट वागलास ना, तिचे पाय धर, तिची माफी माग." तर वरद म्हणतो, "आता काय केलं?" तर लगेच वरदचे बाबा वरदला ओरडून म्हणजे, "बोलू नको, थांब." असं म्हणून सांगत असतात आणि वरदला म्हणत असतात, "मागेल, मागेल. आत्ता इथे असती ना, तर तिचे ना पाय धरून ना माफी मागायला लावली असती मी वरदला आणि चूक केल्यानंतर माफी मागायला काय लाज आहे का? काय रे ए?" असं म्हणत वरदला की नाही ओरडत असतात आणि मग म्हणतात, "पण सदाभाऊ, वरदच्या मनामध्ये तसं काय नाही हां. तुम्हाला पण माहिती असा. अहो, त्याचं सगळं टोकाच असतं ते. प्रेमात वाहवत गेलाय ना तो आणि ते काय आहे ना आत्ताच्या भाषेत बोलतात ते पजेसिव्ह का काय, पण त्याची चूक कळली हां त्याका. कळली चूक त्याची त्याका. आता पुन्हा नाही असा वागणार तो. वागला तर मी आहे. सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून पाठीशी उभा राहीन मी तिच्या." असं म्हणत ना वरदचे बाबा एकदम बोलतायत आणि वरद ना असं पाया पडल्यासारखं करतोय तिकडनं आणि "जा आता जा." असं म्हणत सांगतात आणि वरद निघून गेला. प्रेक्षकांनो वरदच्या बाबांनी कसं नाटक केलंय बघा. आता वरद म्हणतो, "बाबांनो जरा बाहेर येता. जरा महत्वाचं बोलायचं असा."
तर येतंय असं म्हणत वरदचे बाबा आणि वरद दोघं जण बाहेर निघून जातात आणि आत्या आणि सदाभाऊ म्हणजेच वैदेचे बाबा दोघं एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलेत. वैदेचे बाबा म्हणजेच सदाभाऊ आत्याजवळ येतात आणि म्हणतात की जपून ठेव ते पत्र. तर इथे आत्या पण हो असं म्हणते आणि ती काहीतरी विचार करते. आता नेमकं आत्या काहीतरी करणार आहे ते कळेल आपल्याला. वैदेही मात्र इथे जोरात ओरडतीये तू असं म्हणून आणि मग ना इकडे दिगू असा बघत राहतो. तर वैदेही विचारते तू तू मला फॉलो करतोयस का? अरे मला जरा शांतता मिळावी म्हणून मी देवळात आले तर इथेही तू? ऐक ना मला तुझ्याकडून सॉरी नकोय. उलट मी तुला सॉरी म्हणते. मी माफी मागते, पाया पडते तुझ्या, पण प्लीज माझ्या समोर येऊ नकोस. असं सगळं वैदेही बोलते. सूर्याला काहीच बोलू देत नाहीये बरं का ती इकडे. आणि सूर्याला पण ते आठवतंय की खरं तर ना तुझ्याशी ओळख झाली असा पश्चात्ताप होतोय असं तिनं म्हटलेलं असतं ते. त्यामुळे सूर्या आता एकदा फक्त दिगू मामाकडे बघतो आणि एकदा देवाकडे बघतो. प्रेक्षकांनो वैदेहीकडे एकदा बघतो तो. त्याला आठवतं की वैदेहीने त्याला म्हटलं असतं की यापुढे तुझं तोंड दाखवू नकोस, विसरून जा तू मला असं म्हटलेलं. त्यामुळे तो काहीही न बोलता वैदेहीला काही प्रत्युत्तर न देता दिगू मामाच्या कडे बघतो. काही नाही असं म्हणून सांगतो आणि दिगू मामाला घेऊन ना तिकडनं निघून जातो की चल जाऊया असं म्हणत. दिगू मामा वैदेहीकडे बोट दाखवतायत पण सूर्या काही न बोलता दिगू मामाला घेऊन जातो तिकडनं. वैदेही मात्र दिगू मामाकडे आणि सूर्याकडे बघत राहते. प्रेक्षकांनो आता तेवढ्यामध्ये तिथे गुरुजी येतायत आणि म्हणतायत, "अगं पोरी तुला कळलंच नाही गं, तो तुझ्याकडे धावत का आला ते? अगं तू समईजवळ उभी होतीस. तुझी ओढणी जळाली असती आता." आणि मग वैदेही मागे वळून बघते समईकडे. तर लगेच गुरुजी म्हणतात, "नशीब तो देवासारखा धावत आला आणि म्हणून त्यानं तुला बाजूला केलं." आणि देवाकडे बघतात, वैदेहीकडे बघून अशी नकारार्थी मान हलवतात. वैदेही परत एकदा समईकडे बघते आणि एकदम ना तिला आता की नाही डोक्याला हात लावते ती, की आपण काय बोलून गेलो हे किंवा काय झालं असं तिच्या मनामध्ये इथे विचार चाललेत. तर इकडे भाई म्हणतायत, "मॅनेजर साहेबांनो, मला काय वाटतंय बँकेतली एस-एम-एस सर्व्हिस असते ना, तर त्याच्यात काहीतरी घोळ झाला असावा. सूर्याने ना पैसे स्वतः भरलेत. नाही, नाही माका मेसेजच आला नाही ना अजून, म्हणून मी तुमका फोन केला विचारायला. हां, जरा अकाउंटला बघा जरा." तर "हां, मी थांबते, थांबते" असं म्हणत भाई इकडे फोनवर बोलतायत आणि प्रेक्षकांनो भाई म्हणतायत, "काय म्हणता? अकाउंटला एंट्रीच नाही? अहो असा कसा होईल? मी स्वतः सूर्याला 25,000 दिले होते बँकेत भरायला. मला मेसेज नाही आला म्हणून मी तुम्हाला विचारलं." आणि प्रेक्षकांनो भाई परत म्हणतात, "बर, बर, बर, बर. ठीक आहे. बघतो घ्या, बघतो मी." आता भाईंना कळेल का ते पैसे कुठे गेले ते? भाई मात्र विचार करतात आणि म्हणतात, "असा कसा होईल? नेमकं काय सूर्या आता करेल या 25,000 चं बघूया." तर प्रेक्षकांनो इकडे नानूला विचारतोय सूर्या, "काय मामाला खोलीत सोडलंस काय?" तर त्यांना खोलीत नेऊन सोडलं. असं नानू सांगतो. मित्रांनो सूर्या टेन्शनमध्येच आहे बरं का आणि त्याला कळत नाहीये आता काय करायचं ते. तो चला एवढंच म्हणतोय दोघांना. तर आता मंग्या विचारतो, "ए सूर्या काय झालं हा?" तर आता सूर्या म्हणतो, "अरे आपली चिंगळी आहे ना, ती जेव्हा केव्हा संधी मिळते ना, तेव्हा ती ना बाईने दिलेल्या पैशांवरून माका ब्लॅकमेल करत असते. अगं त्या चिंगळीत ना लयच शिंग फुटलेत." तर इकडे मंग्या म्हणतो, "अरे तेच मी तुला सांगत होते, की त्या पैसे त्या गोष्टीसाठी वापरा नको म्हणून. पण ना तू इथे ऐका का नाही? माझं ऐकता कोण?" तर लगेच सूर्या म्हणतो, "ओ वकील साहेब, आपल्याला आता प्रॉब्लेम माहिती आहे, तर सोल्युशन हवंय त्याच्यावर." तर इथेच मंग्या हो असं म्हणतो आणि सूर्या, मंग्या दोघं पण विचार करत असतात, नानू पण. तर सूर्या म्हणत असतो, "नाही पण काही हां, ते काही झालं तर ते पैसे ना आजच्याच बँकेत जमा झाले पाहिजेत." तर मंग्या म्हणतो, "अरे सूर्या कसे पैसे जमा करणार? हा मॅटर ना आता गळ्याशी आहे." तर "गळ्याशी इलो" असं म्हणत सूर्या ना गळ्याला हात लावत असतो. तोपर्यंत ती चेन त्याच्या हातामध्ये लागते बरं का प्रेक्षकांनो इथे. आणि त्याच्या गळ्यातली चेन बघूनच इथे ना त्याला काहीतरी आयडिया सुचते आणि म्हणतो, "पोरांनो, तुमका कसं सुचतं?" तर लगेच, "काय सुचतं माका?" तर सूर्यानं गळ्यातली चेन दाखवतो, अशी हलवतो आणि म्हणतो, "चेन दाखवतो." "मग आता काय चेन विकणार तू?" तर सूर्या म्हणतो, "अरे विकणार नाही रे चेन मी. ही चेन गहाण ठेवणार. त्यातून जे पैसे येतील ना ते बँकेत भरणार." तर एक खोटं लपूक, अजून एक खोटं बोलणार असं मंग्या म्हणतो इथे चिडून. आणि वच्ची बयोने किती प्रेमाने ही चेन बनवली आहे तुका माहिती आहे ना? सूर्या म्हणतो, "वच्ची बायोला कळलं ना, पण ते नंतर कळेल. पण आज जर का पैसे बँकेत नाही भरले ना, तर भाईंका लगेच कळेल मात्र. दुसरा काय पर्याय नाही माझ्याकडे." असं म्हणत नाही ते सूर्या सांगतो. आणि ही दोघं मित्र त्या निर्णयाला पाठिंबा देत नाहीयेत, पण तरी सुद्धा विचार करतायत एकमेकांकडे बघून. खरंच सूर्या म्हणतोय तसं करणं गरजेचं आहे का? की चेन गहाण ठेवून पैसे घ्यायचे. आता सूर्या काय करतो ते कळेलच आपल्याला. इथे मात्र वैदेहीचे बाबा चालत-चालत येतायत उन्हातान्हातनं आणि त्यांना ना भोवळ आल्यासारखं होतंय. असं ते एकदम ना चक्कर आल्यासारखं आता पडतात की काय अशी अवस्था आहे. ते असे ना एकदम असे बसतात तिथे पायरीवर जाऊन आणि तिकडनं मंग्या, नानू आणि
आणि सूर्या तिघं जण येत असतात. सूर्या पुढे जात असतो आपल्या बुलेटवरनं, पण तेवढ्यामध्ये त्याला दिसतं, की इथे कोणतरी बसलंय. त्यामुळे तो गाडी ना आपली हळू घेतो आणि उतरतो त्या गाडीवरून. मंग्याला आणि नानूला सुद्धा उतरायला सांगतो. तर वैदेहीचे बाबा ना असे एकदम ना गरगर आल्यासारखं करतायत. तर "काय रे, गाडी कित्याक थांबवलंस?" असं पोरं विचारतात. "अरे ते बघ, तिथं कोणतरी बसलंय, त्रास होतोय त्यांना," असं म्हणून सूर्या सांगतो. आणि आता प्रेक्षकांनो बघा हां, पुढे काय घडतंय ते. तर इथे सूर्या, मंग्या, नानू तिघं पण उतरतात. सूर्या हाक मारतो, "काका, काका." तर तोपर्यंत ना सूर्या थांब असं म्हणत, "काय ते?" असं विचारतात. तर "अरे ते बघ, ते देसाई आहेत," असं मंग्या सांगतो. आणि मग सूर्या ना जरा उभं राहतो, "देसाई?" आणि मग त्याला त्यांची परिस्थिती कळते. "अरे तू नीट बघ, भाईंच्या वयाचे आहेत ते, काय माणुसकी आहे की नाही मंग्या?" असं म्हणत आता सूर्या बोलतो त्यांना आणि पुढे येतो आणि "काका, काका काय त्रास होतोय का?" असं विचारतोय तो. आणि "काय होतोय?" असं सूर्या विचारतो. "भोवळ येते का?" तर लगेच ते बाबा पण म्हणतात, "हो, हो, भोवळ येते." तर सूर्या म्हणतो, "तुम्ही दम धरा, मी पाणी घेऊन येतोय." आता सूर्या पाणी आणायला गेलाय बरं का तिकडे प्रेक्षकांनो. आणि मंग्या आणि नानू मात्र सूर्याकडे बघत उभे आहेत. आणि वैदेहीच्या बाबांची अवस्था फारच वाईट आहे बरं का इथे. "काकानू, काकानू हे घ्या, हे पाणी घ्या." असं म्हणत आता सूर्या पाणी देतो त्यांना, पाणी प्यायला देतो. मंग्या आणि नानू मात्र सूर्याकडे बघतायत. त्यांना कळत नाही, की देसाईंची मदत केल्यामुळे वच्छीला हे कळतं काय होईल वगैरे. तर सूर्या विचारतो, "बरं वाटलं का वैदेहीच्या बाबांना?" वैदेहीचे बाबा म्हणतात, "बरं वाटतंय." तर "थँक बाळा," असं म्हणतात. "अहो थँक कसलं? तुम्ही वडिलांसारखे आहात माझ्या," असं सूर्या म्हणतो. "चला." तर सूर्या म्हटला, बाबा म्हणतात, "येतंय, येतंय मी." पण तरीसुद्धा ते उठताना पडत असतात बरं का. त्यांना अजून म्हणजे त्रास होतोय. सूर्या म्हणतो, "दमाने जरा, सावकाश, सावकाश उठा. मला सांगा, कुठे चाललात तुम्ही?" तर इकडे वैदेहीचे बाबा म्हणतात, "मी आरोग्य केंद्रात चाललोय." तर आता प्रेक्षकांना आरोग्य केंद्र ऐकून ना परत इथे सूर्याचे डोळे असे इकडे-तिकडे होतात आणि मग आरोग्य केंद्रात चालले ते म्हणतात, "चला मी सोडतोय तुमका," असं म्हणून सांगतोय ते सूर्या. वैदेहीचे बाबा म्हणतात, "नाही, नाही मी जातोय." तर सूर्या म्हणतो, "नाही, नाही मी सोडतोय तुम्हाला." तर आता मंग्या आणि नानू म्हणतात, "सूर्या, सूर्या अरे तू?" पण सूर्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि वैदेहीच्या बाबांना असा हात धरून ना व्यवस्थित गाडीपर्यंत घेऊन येतो. मंग्या आणि नानू सुद्धा इथे वैदेहीच्या बाबांना धरतात. तर सूर्या आता गाडीजवळ पोहोचलाय आणि "बसा तुम्ही गाडीवर," असं तो सांगतो. आणि "थांबा हां काका," असं म्हणतो. तर सूर्या काय करतो काकांना थांबायला सांगून, "नानू ही चेन घे," असं म्हणत गळ्यातली चेन काढून देतो. "ही चेन घे आणि ही चेन गावातल्या सोनाराकडे दे. कळलं का तुला?" असं म्हणतो. आणि मग नानू, मंग्या दोघं जण असे अगतिकतेनं बघत असतात. पण सूर्या त्यांना थांबवतो, की "असू दे, ठीक आहे, मी बघतो काय असेल ते." आणि प्रेक्षकांनो इकडे सूर्या वैदेहीच्या बाबांना घेऊन दवाखान्यात आरोग्य केंद्रामध्ये जायला निघतो. गाडी स्टार्ट करतो तो आपली. प्रेक्षकांनो अजून सुद्धा वैदेहीच्या बाबांना जरासा त्रास होतोय असा. त्यामुळे ते असे गप्प बसलेत. ते दोघं जाताना "येतंय रे," असं म्हणून त्या दोघांना सांगून जातो सूर्या. आणि मंग्या आणि नानू मात्र एकमेकांकडे बघत, चेनकडे बघत काहीतरी विचार करत असतात. आता खरंच ही चेन देतील का आणि काय होईल ते बघूया. तर आता आरोग्य केंद्रामध्ये पोहोचले सूर्याची गाडी आणि तो समोर वैदेहीची गाडी बघतो. आणि मग त्याला आठवतं, की वैदेहीने त्याला सांगितलेलं असतं, की माझ्या समोर येऊ नको. मी तुझी माफी मागते, मी माफी मागते, मी पाया पडते तुझ्या, पण प्लीज माझ्या समोर येऊ नकोस, असं ती आता सकाळी देवळात म्हटलेली असते. त्या सगळ्या गोष्टी आठवतायत सूर्याला. वैदेहीचे बाबा गाडीवरून उतरतात. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला? सूर्य आतमध्ये जाईल का? वैदेहीच्या समोर येईल का? ते बघत राहूया. त्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघा. वैदेहीचे बाबा "येतंय हां," असं म्हणत ना जात असतात. सूर्या सांगत असतो, "काळजी घ्या हां आणि उन्हातान्हाचं फिरत जाऊ नका हां एवढ्यात, ऊन फार वाढलंय," असं परत सूर्या सांगतो. तर वैदेहीचे बाबा "हो" म्हणतात. तर वैदेहीचे बाबा परत पडणार असतात तोपर्यंत इकडे सूर्या थांबतो आणि त्यांना धरतो आणि म्हणतो, "मी येतोय तुम्हाला सोडायला." वैदेहीचे बाबा म्हणत असतात, "नको, नको." तर "तुला कशाला त्रास?" असं वैदेहीचे बाबा म्हणतात. तर सूर्या म्हणतो, "अहो त्रास कसला त्यात? येतोय मी. इट्स माय प्लेजर," म्हणतो. आणि तो ना घेऊन जातो वैदेहीच्या बाबांना असं छान असं धरून आणि ते दवाखान्यात जाऊन बसवतो तिथे एक बाकड्यावर. आणि तो इकडे-तिकडे नजर त्याची फिरत असते, की वैदेही चुकून समोर यायला नको असं त्याला वाटत असतं. सिस्टरला तो एका तिथल्या हाक मारतो, की "नर्स, डॉक्टर मॅडम कुठे आहेत?" तर "डॉक्टर मॅडम व्हिजिटवर गेल्यात," असं इकडे नर्स सांगते. त्यामुळे इकडे सूर्या सुटकेचा असा निश्वास सोडतो आणि मग वैदेहीच्या बाबांना म्हणतो, "बरं चला मी येतोय." तर वैदेहीचे बाबा म्हणत असतात, "अरे थांब, एवढी कसली घाई असा तुका? वाईस थोडा चहा पिऊन जा." "अहो चहा इथे कुठे? आरोग्य केंद्र आहे," असं सूर्या म्हणत असतो. तर लगेच ना, "मी आपल्या नाक्यावर जाऊन पितो चहा," असं म्हणून सूर्या सांगतो. तर वैदेहीचे बाबा म्हणतात, "अरे नाही, नाही तसं नाही रे. हे माझी लेक आहे ना, इथं नोकरीला असा म्हणून म्हटलं मी वाईट थोडी चहा घेऊन जा." तर सूर्या म्हणतो, "नाही, नाही बरंच आहे की मग तुम्हाला," असं म्हणतो तो. आणि म्हणतो, "येतंय मी, काळजी घ्या आणि बाहेर ऊन पडतंय आणि तर तुम्ही लिंबू पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडा," असं सांगतो आणि तिथनं कल्टी मारतो बरं का. तो थांबलेला नाहीये आज.
तर वैदेहीचे बाबा मात्र असं ना हुश्श असं विचार करत असे थांबलेत, कारण त्यांना खरंच खूप त्रास होतोय. पण प्रेक्षकांनो, सूर्या बाहेर येताना वैदेहीची त्याला गाठ पडतेच शेवटी इथे. वैदेही सूर्याच्या इथे समोर येते अचानक येताना. सूर्याकडे बघते नुसती आणि प्रेक्षकांनो, सूर्या वैदेहीच्या नजरेत हरवलाय बरं का 2 मिनिटासाठी. पण तो नंतर लगेच की नाही आपलं टर्न घेतो, मागे होऊन गेटजवळ जाऊन उभा राहतो आणि सूर्याला आता परत वैदेही बोलणार का? काय म्हणणार ते आता बघूया. कारण वैदेहीला सुद्धा इथे आठवतंय, की सकाळी आपण त्याला कसं बोललो होतो, की "तू माझ्या नजरेसमोर येऊ नकोस, पाया पडते मी तुझ्या." असं सगळं बोललेलं वैदेहीला आठवतं. आणि प्रेक्षकांनो आता बघा, वैदेही त्या गोष्टीसाठी काहीतरी बोलेल असं वाटेपर्यंत सूर्याने आपली मान फिरवली आहे तिकडे आणि एकदम तो काय म्हणतो बघा, "डॉक्टर मॅडम, मी शपथ घेऊन सांगतो, की मुद्दामून मी इथे नाही आलो. आतमध्ये एक काका आहेत, त्यांना खूप त्रास होत होता, म्हणून मी त्यांना घेऊन आलो आणि बाहेरच्या बाहेर मी जाणार होतो. पण त्यांना चालताही येत नव्हतं, म्हणून मी त्यांना आत सोडलं." असं सगळं तो सांगतो आणि "हे असं वागलो म्हणून मला माफ करा." असं म्हणतो तो. "सॉरी" असं या शब्दात बोलतो बरं का आणि म्हणतो, "यापुढे प्रॉमिस करतो मी, की पुन्हा कधी माझा चेहरा मी तुम्हाला दाखवणार नाही." वैदेहीला काही बोलायची संधी देत नाही तो इथे आता. जसं वैदेही करते तसंच त्याने केलेलं आहे बरं का. तो असा वैदेहीला पटकन येतो असं म्हणून सांगतो, गाडीवर बसतो आणि तिकडनं निघून जातो सरळ आणि वैदेही मात्र तो निघून गेल्यानंतर त्याच्याकडे बघत राहते आणि तिला जाणवतंय, की सकाळी आपण उगीचच त्याच्यावर ओरडलो होतो असं तिला इथे वाटतंय. त्यामुळे ती सुद्धा आता पटकन काही बोलत नाहीये आणि खूपच अशी इमोशनल होतीये ती आता. एकदा आतमध्ये लक्ष टाकते, एकदा परत त्याच्याकडे बघते आणि शेवटी ना आता वैदेही इथे आतमध्ये येते. आत आल्यावर तिला तिचे बाबाच तिथे बसलेले दिसतायत. आधी ती हाक मारते, वैदू" म्हणून बाबा हाक मारतात. वैदेही म्हणते, "अहो तुम्ही कधी आलात?" तर वैदेहीला बाबा सांगतात, "झाली 10-15 मिनिटं." "अगं तू ते डबं विसरली होतीस ना, म्हणून मी घेऊन आलो. तर आता कशाला तुम्ही धावपळ केलीत? एक दिवस केलं असतं मी मॅनेज." असं वैदेही म्हणते आणि म्हणते, "चला तुम्ही आत या." तर आत आल्यानंतर ना वैदेहीला नंतर जाणवतं, की बाबांचा चेहरा काहीतरी इथे बिनसलाय, खूप थकलेले दिसतायत वगैरे. तर आता वैदेही बाबांना आत घेऊन येते, "या बसा, बसा." असं सांगते. बाबा असे दमून बसतात. "अरे देवा, देवा!" असं चाललंय. तर वैदेही म्हणते, "काय हो बाबा तुम्ही थकल्यासारखे का वाटताय एवढे?" तर "अगं काय नाही गं." आणि बाबा म्हणतात, "जरा वाटेत ना 2-4 कामं होती बाजारात म्हणून घरातनं चालत-चालत बाहेर पडलो मी येताना आणि ऊन बघ किती असा ते." वैदेही सगळं ऐकून घेते आणि एकदम बाबा हुश्श असं म्हणतात आणि म्हणतात, "वाटेत भोवळ येली माका." आणि हे ऐकून ना वैदेही शॉक येते आणि म्हणते, "भोवळ आली?" तर ना, "अहो अरे बापरे! बाबा काय आहे पाणी, पाणी." असं म्हणत ना वैदेही आधी पाणी देते बाबांना आणि म्हणते, "तुम्ही एक फोन नाही का केलात? असं काय हो? तुमची शुगर बघूया थांबा. तर एकटे का आलात तुम्ही?" असे सगळे वैदेही प्रश्न विचारत असते. तर बाबा म्हणतात, "अगं, अगं शांत हो. एक पोरगं भेटलो माका वाटेत. त्याने आणून सोडलं मला त्याच्या बाईकवरनं." असं बाबा सांगतात. तेव्हा वैदेही ना एकदम ना अशी विचार करते आणि शॉक होते ती सुद्धा. बाबा पाणी पितात आणि मग वैदेहीला आठवतं, की सूर्याने म्हटलं असतं, की "शपथ घेऊन सांगतो मी इथे मुद्दामून नाही आलेलो. वाटेत एक काका भेटले होते. त्यांची तब्येत बरी नव्हती. मी त्यांना इथे सोडायला आलो होतो." आणि हे सगळं आता सूर्याने बोललेलं आठवतंय आणि वैदेहीना एकदम अशी चक्रावते बरं का, भांबावते. तर बाबा म्हणतात, "बरं होतं ना पोरगं? मी त्याला म्हटलं होतं, की बाईस थोडा वेळ थांब म्हणून, की मी माझी ओळख करून देतो तुझी डॉक्टर मॅडमशी." पण निघाला तो आपला, घाईत होता आणि एकदम ना असे डोळे-बिळे हे करतायत बाबा आणि वैदेहीना म्हणजे अशी एकदम अशी गिल्टी वाटतंय तिला आणि ती म्हणते वैदेही म्हणते, की "मी खूप सूर्याशी चुकीचं वागले. मी असं बोलायला नको होतं त्याला." आणि खरंच वैदेही आता खरं माफी मागेल, बोलेल सूर्याशी नेमकं काय होईल. पण उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो इथे काहीतरी वेगळंच दाखवलंय. दवाखान्यात हाणामारी होणार आहे आणि वैदेही त्या हाणामारीमध्ये सापडणार आहे. पण अशा या वेळेला सूर्या येईल का वैदेहीची मदत करायला? कारण सूर्याने तर प्रॉमिस दिलंय वैदेहीला, की मी मध्ये पडणार नाहीये. मंग्या आणि नानू सूर्याला सांगायला गेलेत, पण सूर्या येईल का वैदेहीची मदत करायला? नेमकं काय होईल बघत राहूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.